नमस्कार अमरावती। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलंय। महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली। वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सर्वसामान्य कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले। इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन खर्चावर होत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तातडीने कमी कराव्यात, इंधन दरावर नियंत्रण आणावे आणि वाढत्या महागाईवर प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, कॉम्रेड अशोक सोनारकर, कॉम्रेड सुनील मेटकर, कॉम्रेड डॉक्टर ओमप्रकाश कुटेमाटे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या मुद्द्यांवरती भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। आता या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, लालबावटा, आयटक या संघटनांच्या वतीनं संयुक्तपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे। त्यानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईच्या विरोधात आंदोलन होते आहे। सरकारने इराण युद्धाचा बाऊ करत गॅसमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केलेली आहे। असं वाटतंय की जणू या युद्धाचे परिणाम केवळ या दिल्ली शहरावर आहेत। एकीकडे पाकिस्तानमध्ये 22 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी केलेले आहे दर, आणि दुसरीकडे भारतामध्ये वाढवणं सुरू आहे। एक छदाम जरी पेट्रोलवर वाढला, एक छदाम जरी टॅक्स कुठं वाढला, दिल्लीच्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात टॅक्स वाढवला गेला तर त्याचा थेट अप्रत्यक्षपणे जो काही दबाव येतो तो जमिनीवरच्या शेवटच्या माणसावर येतो। म्हणजे या देशामध्ये आता आमची मागणी नेमकी वाढवलेली जी डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ आहे ही मागे घ्यावी। शेतमालाच्या किमतीमध्ये उत्पादन खर्चावर आधारित म्हणजे उत्पादन खर्च आणि त्याचा 50% मुनाफा या स्वामीनाथन आयोगाच्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्याला त्याचे भाव द्यावेत। गॅस आणि याचा जो तुटवडा दाखवलेला आहे त्यानुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे, ही भाववाढ मागे घ्यावी आणि कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर या देशातल्या जनतेवर सरकारने लादू नये। तो महामार्गाच्या नावाने असो, समृद्धीच्या नावाचा असो की शक्तिपीठाचा असो। त्याचं कारण असं टॅक्समध्ये आत्ता पेट्रोलमध्ये 36% जे पैसे आहेत ते केवळ महामार्गाचा सेस म्हणून आहे। ह्याच्यामुळं प्रचंड महागाई वाढलेली आहे। महागाई कुणा एका कारणाने वाढत नाही आणि म्हणून समग्र महागाईच्या याचा आम्ही निषेध करतो सरकारी धोरणाचा, आणि आम्ही महागाई कमी करण्याची मागणी करतो।